नमस्कार, मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत फ्लॉवर आणि बटाटा. फ्लॉवर आपल्याला अशा पद्धतीने गरम पाण्यात उकडून घ्यायचा आहे, त्याला शिजवायचा नाही आहे. उकळी आल्यानंतर आपल्याला फ्लॉवर चाळणीत काढून घ्यायचा आहे आणि बटाटे बारीक कापून ठेवायचे. त्यासाठी लागणारं आपल्याला साहित्य: मोहरी, जिरं, तेल, मिरची आणि लसूण, मीठ, हळद, कोबी आणि बटाटा. चला तर मग आपण आता कढई गरम करायला ठेवू. त्याच्यात 3 चमचे तेल टाकू. मोहरी, जिरं तडतडू देऊ. त्याच्यात लसूण टाकू. मिरची, कांदा, बटाटे चिरून घेतलेले, बारीक कापलेले आणि स्वच्छ धुवून त्याच्यात टाकायचे. बघू शकता अशा पद्धतीने. आणि कोबीतलं पाणी, एक्स्ट्रा पाणी काढून घ्यायचं आहे आणि कोबी टाकायची आपल्याला बटाट्यात. तेही एकत्र करायचं आहे. कोबी आपल्याला पाण्यात शिजवायची नाही आहे, तिला फक्त उकळी काढून घ्यायची आहे आणि भाजी बनवू. आपल्याला भाजीच्या उकळीत तिला शिजवायची आहे. अशी भाजीच्या उकळीत शिजवली तर तिची चव अजून वाढते. झटपट होणारी भाजी आहे, सकाळच्या टिफिनसाठी. अजिबात वेळ लागत नाही, अगदी 10 मिनिटात होते. खायलाही तेवढीच चविष्ट लागते. कोबी आणि बटाटे पाण्यात बुडतील इतकं पाणी टाकायचं आहे आपल्याला त्याच्यात. जास्त पाणी टाकलं तर ते पातळ भाजी होऊन जाईल, म्हणून तेवढंच पाणी टाकायचं आहे. सगळेच अगदी आवडीने खाता ही भाजी. हळद टाकलं, चवीनुसार मीठ टाकलं. 10 मिनिटं शिजू द्यायची आहे आणि अधूनमधून तिला हलवत राहायची आहे. तुमच्याकडे झाकण असेल तर झाकण ठेवा तिच्यावर, नाहीतर ताट ठेवलं तरी काही हरकत नाही. आणि लास्ट स्टेजला जेव्हा भाजी शिजून जाते तेव्हा मॅगी मसाला टाकला तर खूप छान लागते. अजून आधी सगळी भाजी शिजू द्यायची आहे. अशा पद्धतीने कानं ताट ठेवायचं आहे, त्याच्यावर पूर्ण झाकायचं नाही आहे. भाजी शिजून झाली आपली. या स्टेजला आपण मॅगी मसाला घातला तरी हरकत नाही. खूप छान खमंग वास येतोय भाजीचा. बघू शकता. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.